नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी द्राक्षाचं लोणचं बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया लोणचं बनवण्यासाठी. तर हे लोणचं जास्त चांगल्या या भागामध्ये पाहायला भेटेल आपल्याला. द्राक्षाचे लोणचे बनवण्यासाठी हे आपले द्राक्ष आहेत, ही मी चांगली धुतलेली आहेत. तर याला आपण चांगलं सुकवून घेऊया. ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाहीये. अशी द्राक्ष चांगली पुसून घेऊया. हे लोणचं जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस टिकतं. चला तर आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया. तर द्राक्षाचे आपण असे छोटे छोटे तुकडे बनवून घेऊया. बारीक केले तरी चालेल. द्राक्षाचे लोणचे बनवण्यासाठी द्राक्ष ही कच्ची वापरायची आहेत आणि ह्याचे आपण असे 4 भाग करून घ्यायचे आहेत. असे आपण सर्व कट करून घ्यायचे आहेत. द्राक्षात आपण बारीक चिरून घेतलेली आहेत. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आता 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हिंग. आता हे मिक्स करून घेऊ. आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर त्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 मिरे. आता हे आपण सर्व गरम करून घ्यायचं आहे. जास्त गरम करायचं नाही. त्याला आपण थंड करूया. आता हे भाजलेले सर्व मसाले आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. आता याच कढईत थोडे आपण मीठ टाकून गरम करून घ्यायचं आहे. 3 चमचे मीठ घालायचं आहे. मिठातलं पाणी निघून जाण्यासाठी आपण मीठ गरम करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण कुटून घेऊ. आता हे कुटलेले मसाले घालू. त्यानंतर मीठ घालायचं आहे. आता यामध्ये मीठ हे गरम करून घेतलेलं आहे. आता हे सर्व एकत्र करू. आता यामध्ये आपण तेल गरम करून घालायचं आहे. यामध्ये मोठे 2 चमचे साखर घालायचे आहे. लिंबाचा रस घालायचा आहे 2 ते 3 चमचे. हे पूर्ण एकजीव करून घेऊ. आता यामध्ये आपण तेल ओतायचं आहे. तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे आपण थंड करायचे आहे. थंड करूनच घालायचं आहे यामध्ये. पूर्ण एकजीव करून घेऊया. द्राक्षाचं लोणचं हे जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस टिकतं.
त्याला आता आपण बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर द्राक्षाचं लोणचं आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.